ब्रेकनंतर स्वागत थेट अयोध्येत जातोय, कारण अयोध्येतल्या राम मंदिराच्या दरवाजाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं नक्षीकाम या दरवाजांवरती करण्यात आलंय। 9 फूट उंचीचे हे दरवाजे आहेत आणि 12 फूट रुंद असणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, अतिशय सुंदर असं नक्षीकाम झालेलं आहे। किती टप्प्यामध्ये आलेलं काम आपल्याला पाहायला मिळतंय? अगदी बरोबर आहे। खरं तर प्रज्ञा, महाराष्ट्रासाठी विशेष महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे राम मंदिराच्या दरवाजासाठी वापरलं जाणारं सागवानी लाकूड जे आहे ते महाराष्ट्रातून आलेलं आहे। राम मंदिरासाठी जे दरवाजे बनवण्यात येत आहेत त्याची झलक आपण सध्या या TV9 मराठीवरती पाहतोय। आपण पाहतोय की जे दरवाजे राम मंदिरासाठी बसवण्यात येणार आहेत त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे। सुंदर असं नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। विशेषतः महाराष्ट्रातून जे सागवान वापरण्यात आलेलं होतं ते अनेक वर्ष टिकतं, त्यामुळे सागवानाची निवड जी आहे ती करण्यात आलेली होती आणि याच लाकडावरती हे सुंदर असं नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या दरवाजाची उंची जी आहे ते 9 फूट असणार आहे आणि रुंदी जी आहे ते 12 फूट असणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी सुंदर असं नक्षीकाम जे आहे त्या दरवाजावरती पाहायला मिळतंय। अनुराधा टिंबर इंटरनॅशनल ही कंपनी जी आहे ते हैदराबादची आहे आणि याच कंपनीला हे दरवाजे बनवण्याचं काम जे आहे ते देण्यात आलेलं होतं। सध्या आपण पाहतोय की हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतंय। 22 तारखेला ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन होईल त्यावेळेस या राम मंदिरावरती आपल्याला हे दरवाजे जे आहेत त्या आपल्याला हे पाहायला मिळणार आहेत। आपल्याबरोबर अनुराधा टिंबर इंटरनॅशनल के मालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। क्या बताना चाहेंगे, आपके लिए बहुत सौभाग्यपूर्ण बात होगी कि आपने राम मंदिर की जो दरवाजे है वो बनाए? श्री राम जन्मभूमि भव्य मंदिर के लिए हम लोग पूरा मंदिर ओपनिंग के लिए, प्राण प्रतिष्ठा के लिए पूरा 18 दरवाज़ा हमने रेडी कर दिया है। इसका अभी गोल्ड प्लेटिंग हो रहा है और ऑलरेडी हमने कल आफ्टरनून से फाइनल फिक्सिंग परमानेंटली मंदिर के अंदर लगाना शुरू कर देंगे।